राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षाची बैठक सुरू आहे। विधानसभेमध्ये राष्ट्रवादीच्या विधिमंडळाची बैठक सुरू आहे। विधिमंडळ गटनेते पदाच्या निवडीसाठी ही बैठक घेण्यात येते। अतिशय महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षाची बैठक सुरू आहे। विधानसभेमध्ये राष्ट्रवादीच्या विधिमंडळाची बैठक सुरू आहे। या बैठकीमध्ये आता गटनेते पद आणि उपमुख्यमंत्री पद या संदर्भात महत्त्वाची चर्चा सुरू आहे। तर संध्याकाळी 5 वाजता उपमुख्यमंत्री पदाची शपथ सुनेत्रा पवार या घेणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर आताची ही बैठक अतिशय महत्त्वाची मानली जाते। तर विधानसभेमध्ये राष्ट्रवादीच्या विधिमंडळाची महत्त्वाची बैठक सुरू असल्याची माहिती देखील समोर येते। राष्ट्रवादीचे नेते विधिमंडळामध्ये दाखल झालेले आहेत तेव्हाची ही दृश्य आपण पाहतोय। तर राष्ट्रवादीचे आमदार जमायला सुरुवात झालेली आहे। तर काहीच वेळात ही बैठक सुरू होणार आहे। या बैठकीमध्ये नेमके काय खलबतं होतात आणि कशा प्रकारे चर्चा होते, उपमुख्यमंत्री पदासंदर्भात गटनेते पदासंदर्भात आजची ही चर्चा, आजची ही बैठक अतिशय महत्त्वाची मानली जाते। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी वैदेही काणेकर आपल्यासोबत जोडले गेले आहेत। वैदेही, विधानसभेमध्ये राष्ट्रवादीच्या विधिमंडळाची बैठक होणार आहे, आमदार या ठिकाणी जमण्यास सुरुवात झाली आहे, काय अपडेट? नक्कीच आपण बघतोय की विधान भवनामध्ये एक अत्यंत महत्त्वाची बैठक होणार आहे आणि त्यासाठी आपण बघतोय की अनेक आमदार जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले बघायला मिळत आहेत। अदिती तटकरे, सना मलिक, नरहरी झिरवळ, अण्णा बनसोडे, अनिल पाटील आदी आमदार जे आहेत ते दाखल झालेले बघायला मिळतात। आपण बघतोय की तरी अनेक आमदार या ठिकाणी सध्या दाखल होत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी अगदी काटेकोरपणे तपासणी केली जात आहे। आमदार असतील तरच त्यांना या ठिकाणी प्रवेश दिला जात आहे, अन्य त्यांच्या कार्यकर्त्यांना प्रवेश जो आहे तो नाकारला जात असल्याचं देखील दिसून आलेलं आहे। त्याच्यामुळे आपण बघतोय की या ठिकाणी खरं तर सर्वच आमदार सध्या दाखल झालेले बघायला मिळतात। सर, आज सुनेत्रा पवार यांचा शपथविधी होणार आहे, हे काय नेमक्या भावना आहेत तुमच्या? असं आहे की आदरणीय दादा जाण्याच्या नंतर सर्व महाराष्ट्रावर माझ्यासहित शोककळा पसरली, परंतु एकीकडे दादा जाण्याचं दुःख असलं तरी कार्यकर्त्यांच्या भावना होत्या की आदरणीय वहिनींनी यांचं नेतृत्व केलं पाहिजे, म्हणून आज गटनेता निवडीच्या संदर्भात या ठिकाणी बैठक बोलवलेली आहे। गटनेता निवड होईल आणि त्यानंतर आदरणीय वहिनींचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी होईल। केली जाते असा एक प्रश्न विचारला जातोय, हा एक प्रश्न निर्माण झालाय। ही गोष्ट खरी आहे, एकीकडे घाई जरी झाली असती तरी कार्यकर्त्यांच्या भावना होत्या की लवकरात लवकर त्यांनी गटनेता म्हणून सगळी धुरा सांभाळली पाहिजे। त्या दोन्ही गोष्टीचा आदर करून त्यांनी त्या गोष्टीला होकार दिला असं मला स्वतःला वाटतं। पण विलिनीकरण काय नेमका भावना आहे? तर 12 तारखेची तारीख निश्चित झाली असल्याचं जयंत पाटलांनी नाही, मला त्याच्या संदर्भात काही माहिती नाही आहे, परंतु आज विलिनीकरणाच्या याच्यावर चर्चाच नाही आहे। आज गट नेता निवड आणि सुनेत्रा वहिनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील, त्यानंतर ते पक्षाची बागडोर सांभाळतील आणि त्याच्यानंतरचा निर्णय त्या स्वतः घेतील। शरद पवार विधानसभेची घोषणा ही 12 तारखेला केली जाणार होती। वाटत होतं का? कारण अजून कुठल्याही पद्धतीचं त्यांना शपथविधीचं आमंत्रण गेलेलं नाहीये, तुम्हाला काय वाटतं? निमंत्रण द्यायला पाहिजे, परंतु आज जो काही विषय चालला आहे तो यांच्या गटनेता निवड आणि पक्षाची भूमिका घेण्याच्या संदर्भातला आहे। निश्चितपणाने एक ज्येष्ठ नेते म्हणून त्यांना निमंत्रण जाणं हे गरज होती।